TET शिक्षक पात्रता परीक्षा दिली नाही, घाबरता कशाला? केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे ना. संपूर्ण अभ्यासक्रम, विषय, परीक्षा पद्धती, गुणपद्धती, काय वाचावे, मीडियम कोणते, बुक्स आहेत का? चला पाहूया संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ. चला तर सुरुवातीला आपण जो सीटेट पेपर सेकंड आहे, गणित व विज्ञान, मॅथमॅटिक्स आणि सायन्स या विषयासाठी आपण डिटेल पाहणार आहोत. यानंतर आपण पेपर फर्स्टसाठी तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओ बनवतो, त्याच्यानंतर सोशल सायन्ससाठी सेपरेट व्हिडिओ बनवतो. तुर्तास सीटेट पेपर सेकंड गणित विज्ञान जो आहे, ज्यांची BEdला मॅथ सायन्स मेथड आहे त्यांच्यासाठी हा पेपर आणि याच्या डिटेल्स आहेत. हा पेपर इयत्ता 6वी ते 8वी शिकू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी आहे. आता याच्यामध्ये एकूण स्वरूप बघा, 150 प्रश्न आहेत, एकूण गुण 150 आहेत, वेळ 2.5 तास असतो, 2 तास 30 मिनिटे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे सर्व प्रश्न तुम्ही सोडवू शकता. सर्व प्रश्न बहुपर्यायी आहेत आणि माध्यम हिंदी किंवा इंग्रजी असू शकतं. पर्याय तुम्ही जो निवडायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पासिंग क्रायटेरिया सेम आहे, राज्य शासनाचा जसं आहे तसंच आपलं आहे. ओपन जनरलसाठी 150 गुणांपैकी 90 गुण पडणं अनिवार्य आहे, म्हणजे 60%. आणि OBC, SC, ST, PWD इतर कास्टमध्ये असणाऱ्यांसाठी हे 82 मार्क्स तुम्हाला अनिवार्य आहेत. आता याच्यामध्ये बघा डिस्ट्रीब्युशन कसं आहे गणित विज्ञानमध्ये पेपरमध्ये. याच्यामध्ये एकूण 5 विषय असतात. याच्यामध्ये बघा बालविकास व अध्यापन, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी 30 प्रश्न असतात 30 गुणांसाठी. त्याच्यानंतर तुम्ही भाषा कोणती निवडताय, भाषा पहिली आणि भाषा दुसरी, याच्यासाठी प्रत्येकी 30 प्रश्न, गुण प्रत्येकी 30 गुण, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर गणित विज्ञान हे 30 प्रश्न असतात 30 गुणांसाठी, त्यामुळे टोटल 60 प्रश्न असतात गणित विज्ञानावर 60 गुणांसाठी, ठीक आहे. असं टोटल सगळे मिळून 150 प्रश्न 150 गुणांसाठी. आता याच्यामध्ये बघा गणितचे 30 प्रश्न जे आहेत, ज्याचा बेस जो आहे तो NCERT आहे. NCERTमध्ये इयत्ता 6वी ते 8वी पातळीवरील जे गणित आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कठीणता ही 10+2 म्हणजे 12वी पातळीपर्यंत जाऊ शकते, लक्षात ठेवा. त्यामुळं अभ्यास करताना असं समजायचं नाही आहे की 6 ते 8 मधले मॅथमॅटिक्सचेच प्रश्न येतील असं नाही, ठीक आहे. आता बघा मुख्य विषय संख्या प्रणाली आहे, त्याच्यानंतर बीजगणित आहे, भूमिती आहे, त्याच्यानंतर क्षेत्रफळ व परिमाण आहे, डेटाचे वर्गीकरण आहे, जसं आकृती, सरासरी, मध्य, बहुलक, टक्केवारी, साधे, चक्रवाढ, व्यास, वेळ, काम, वेळ, अंतर आणि परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न या पद्धतीचे असतात. बघा गणिताला NCERT बेस मानून हा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये हे सगळे मुख्य विषय असणार आहेत. त्याच्यानंतर बघा गणित अध्यापनशास्त्रावरती म्हणजे पॅडागॉजीवरती काही प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये गणिताचा स्वभाव, समस्या सोडवण्याची पद्धत, अध्यापन पद्धती, गणिताच्या अभ्यासक्रमातील स्थान, चुका ओळखणे व सुधारणे, त्याच्यानंतर तर्कशक्ती व विचार प्रक्रिया कशी असणार आहे याच्यावर सुद्धा हे प्रश्न असणार आहेत. 30 प्रश्नापैकी गणितामध्ये त्याच्यावरती एक 15 ते 16 प्रश्न असतात आणि याच्यावरती एक 15 प्रश्न असतात. त्याच्यानंतर विज्ञानाचे प्रश्न बघा, सायन्सचे प्रश्न, ज्याच्यामध्ये पहिला जीवशास्त्र आहे, लाईफ सायन्सवरती वनस्पती व प्राणी, सजीवांचे कार्य, पर्यावरण परिसंस्था, नैसर्गिक संसाधने. त्याच्यानंतर भौतिक व रसायनशास्त्रामध्ये फिजिकल अँड केमिकल सायन्समध्ये काय विचारतात तर गती व बल, काम याच्यावर प्रश्न असतात. प्रकाश, आवाज, उष्णता याच्यावर प्रश्न असतात. विद्युत व चुंबकत्व, रोजच्या जीवनातील मूलभूत रासायनिक संकल्पना, पदार्थांचे प्रकार, विज्ञान अध्यापनशास्त्रावरती विज्ञानाचा स्वभाव कसा आहे, उद्दिष्ट व अध्यापन पद्धती कशी आहे. त्याच्यानंतर विज्ञानासाठी शिक्षण साहित्य काय वापरतात, मूल्यमापन कौशल्य विकासावरती काय, त्याच्यानंतर एकात्मिक अध्यापन यावरती प्रश्न तुम्हाला विज्ञानावरती दिसेल. त्याच्यानंतर बालविकास व अध्यापनशास्त्र याच्यावर 30 प्रश्न असतात. याच्यामध्ये 11 ते 14 वयोगटातील मुलांचा विकास कसा आणि त्यांच्या शिकण्याच्या सिद्धांत पद्धती याच्यावर प्रश्न असतात. रचनावादावरती प्रश्न असतो. समावेशक शिक्षण, भावनिक सामाजिक विकास, अध्यापनाभ्यास व्यवस्थापन आणि विविधता, वैयक्तिक फरक याच्यावर सुद्धा प्रश्न असतात. त्याच्यामध्ये नंतर भाषा विषय जे प्रत्येकी आहेत, आपल्याला म्हणतोय आपण पहिली भाषा आपण काय निवडतो, दुसरी भाषा काय निवडतो, याच्यावर प्रत्येकी 30 प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये भाषा आकलन असेल, व्याकरण असेल, भाषा अध्यापनशास्त्र असेल आणि वर्गातील भाषेचा वापर या प्रत्येक ह्याच्यावरती डिपेंड असेल. तुम्ही मराठी इंग्लिश निवडला असेल, मराठी हिंदी निवडला असेल, त्या दोन्ही हे तुमच्या प्रॉपर भाषा आहेत ज्या कंपल्सरी असतात लँग्वेज, त्याच्यावरती हे प्रश्न राहतील.
आता गणित व विज्ञान संकल्पनात्मक समज प्लस अध्यापनशास्त्र दोन्ही आवश्यक आहे. याच्यावरती प्रश्न असतात. म्हणजे गणितामध्ये फक्त गणितावरती किंवा भूमितीचेच प्रश्न नसतात, तर त्याच्यावरती अध्यापनशास्त्रावरती आधारित सुद्धा किंवा संकल्पनात्मक समज याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न असतात. त्यामुळं व्यवस्थित सोडवायचे आहेत. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे सगळे प्रश्न सोडवा तुम्ही. ठीक आहे. भाषा व बालविकास CDB हे गुण मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे विभाग आहे. सगळ्यांचा अभ्यास प्रॉपर करा. ठीक आहे. हे कसं आहे, सेकंड पेपरसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्यांचा लेखाजोखा या ठिकाणी इथं झालेला आहे. आणि याच्यासाठी बुक्स अवेलेबल आहेत. तुम्ही अरिहंत प्रकाशनचे असतील, त्याच्यानंतर स्कॉलर प्रकाशनचे असतील, टिचमेंट प्रकाशनचे असतील, अड्डा 24/7चे असतील, त्याच्यानंतर हिमांशू सिंग लेट्स लर्नचे असतील. कोणतेही प्रकाशन वापरा, काही अडचण नाही. किंवा NCERT बेस बुक्स आहेत NCERTचे, तेच वापरा, त्याच्यामधलं सुद्धा चालेल. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. बुक्स अवेलेबल आहेत, स्टडी चार्ट अवेलेबल आहेत, स्मार्ट बुक अवेलेबल आहेत, वर्कबुक अवेलेबल आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवा, त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. ठीक आहे. त्या पद्धतीने अभ्यास करता येईल. अभ्यासासाठी काय काय आता रीड करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यासक्रमामध्ये बघितलेल्या गोष्टी ह्या तुम्हाला वाचायच्या आहेत त्या पुस्तकांमधून. त्यामुळे ती पुस्तकं जे तुम्हाला चांगलं प्रकाशन वाटेल, स्कॉलर प्रकाशन आहे, सगळ्या प्रकाशनामध्ये तुम्हाला जे योग्य वाटेल त्या प्रकाशनचे बुक्स घ्या. आणि त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2014 पासून ते आत्तापर्यंतचे सोडवले तरी चालतील. त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आणि NCERTचे सुद्धा प्रॉपर बुक्स वाचायचे. ठीक आहे. हा महत्त्वाचा व्हिडिओ सेकंड पेपरसाठी होता. त्याच्यानंतर आपण आता पहिल्या पेपरचं पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. धन्यवाद.